विशाल असणार साक्षीदार ते राहणार आहे. नंबर काय 5 झाले 6. चांगलं गाणं बोलू ऐतिहासिक असणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाला, काय सांगा? आज आम्ही धुळे मतदारसंघाचा श्रीमती शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज भरतो आहोत. महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतायत. आम्ही जातो आहोत, आता अर्ज भरतो आहोत. 20 तारखेपर्यंत आम्हाला आणखी वेळ आहे, म्हणजे जवळपास 20 दिवस आमच्या हाताशी आहेत. त्याचा चांगला संपर्क आतापर्यंत सुद्धा जाहीर झाल्यानंतर ताईंनी केलेलाच आहे, पण अजून काही दिवस आहेत ज्यामध्ये आम्ही आमचं लीड आणखी वाढवू शकतो असं आमचं मत आहे. बोलतोय आपल्याला असं म्हणायचं? हा, बिलकुल खोटं बोलतोय. दिशाभूल केली जाते आहे, वस्तुस्थिती तशी नाही. काल लावून धरलेला होता, परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती निर्यात बंदीचा हा प्रश्न सॉर्ट आउट झालेला आहे. याकडे आपण कसं बघतो? तुमच्याजवळ कोणाजवळ परिपत्रक आले का सॉर्ट आउट झाले? मला तर अजून मिळालेलं नाहीये. सॉर्ट आउट त्यांनी केला 2000 टनाकरता, आणि तो गुजरातचा पांढरा कांदा. तिथले ते शेतकरी नाही, ते व्यापाऱ्यांकडूनच केलाय आणि व्यापारी ते पाठवणार आहेत असं आहे. महाराष्ट्राचा कांद्याचा प्रश्न सुटला अशी परिस्थिती नाही. बातम्या देत राहणं आणि त्याच्यातून दिशाभूल करणं यापेक्षा ते ज्यादा काही करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी कांद्याचा शेतकरी, जो गरीब शेतकरी आहे, छोटा शेतकरी आहे, एका पिकावर त्याचं वर्षभराचं गुजराण चालतं, त्याला सुद्धा अडचणीत घालण्याचं काम त्यांनी केलं. शहरी ग्राहकाला स्वस्त मिळण्याच्या बाबतीत आमची काहीच हरकत नाही, परंतु सरकारनं अनुदान रूपानं कोणाला तरी एकाला मदत केली पाहिजे, एक ग्राहकाला केली पाहिजे किंवा शेतकऱ्याला केली पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याला मारणी घालून ज्या पद्धतीनं स्वस्ताई करण्याचा प्रयत्न करता ती दुर्दैवी आहे. नेते उरलेले आहेत, कार्यकर्ते नाहीत, मतदार नाहीत, असा पोचक टोला देखील गिरीश महाजनांनी आपल्याला. गिरीश महाजन सुद्धा बोलत असताना आपण पाहत आहोत की शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्ष सगळ्यांचंच एक आहे, काहीतरी दिशाभूल करणारं बोलणं. महाविकास आघाडी बरोबर जनता तर 100% आहे, कार्यकर्ते आहेत. आम्ही जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो प्रतिसाद पाहिल्यानंतर खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे राजकारणातले तसे पंडित आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं का प्रचंड प्रतिसाद हा महाविकास आघाडीला मिळतो, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. खरे बोलले ते एकदम, त्यांचं मान्य करावं लागेल आपल्याला. एकच सांगतो, कितीच्या पेक्षा विजयी होणार, शोभाताई बच्छाव विजयी होणार, एवढंच मी सांगेल.